नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आणि भक्तांनो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक अशी कलाटणी देणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नात देखील कल्पना केली नसेल. हो माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्याशी कोणतीही सामान्य चर्चा करायला आलेली नाही. आज आपण एका अशा रहस्याचा पर्दाफाश करणार आहोत, जे रहस्य गेल्या हजारो वर्षांपासून सामान्य माणसांपासून अत्यंत गुप्त ठेवलं गेलंय. आपण सगळेच जण आपल्या आयुष्यात रोज आतोनात कष्ट करतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पैशासाठी, सुखासाठी, कुटुंबासाठी धावपळ करतो. अनेक लोक उपाशी राहून कडक उपवास करतात, मंदिरात जाऊन देवाचे पाय धरतात, गंडे दोरे करतात. पण प्रामाणिकपणे स्वतःच्या मनाला विचारून सांगा, एवढं सगळं करूनही तुमच्या घरातली गरिबी पूर्णपणे नष्ट झालीये का? तुमच्या डोक्यावरचं कर्ज संपलंय का? घरातील भांडणं थांबलीत का? तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत तुम्हाला हवं तसं यश मिळालंय का? नाही. कारण कुठेतरी काहीतरी अडकतंय. एक काम नीट झालं की दुसरं काम बिघडतं. घरात पैसा येतो पण तो औषध पाण्यात किंवा कोर्ट कचेरीच्या कामात खर्च होऊन जातो. मग माणसाला वाटतं की हे माझं खराब नशीब आहे. देवाने माझंच नशिबात एवढं दुःख का लिहिलंय? पण भक्तांनो, आज मी तुम्हाला विज्ञानाच्या आणि शास्त्राच्या आधारे सांगते, हे तुमचं खराब नशीब नाही. हे तुमच्या शरीराभोवती आणि तुमच्या घरात दडलेले एक भयानक अदृश्य नकारात्मक ऊर्जा आहे. ही ऊर्जा म्हणजेच तुमच्या पूर्वजांचे काही अज्ञात कर्मदोष आहेत, ज्यांना आपण पितृदोष किंवा कर्मबंध म्हणत असतो. जोपर्यंत हा दोष तुमच्या शरीरातून आणि घरातून धुवून निघत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही कष्ट केले तरीही नशिबाचं कुलूप उघडणार नाही. हो मित्रांनो, पण मग यातून कसं सुटायचं? हिमालयात जाऊन तपश्चर्या करायची की लाखो रुपयांचे खर्च करून यज्ञ करायचे? कलियुगातल्या सामान्य माणसाला हे शक्य नाही. म्हणूनच स्वतः भगवान विष्णूने एका गुप्त ग्रंथात कलियुगातील मानवींसाठी एक महाउपाय लिहून ठेवलाय. आणि तो उपाय आहे आजच्या भागवत एकादशीचा. हो मित्रांनो, शास्त्रामध्ये लिहिलंय की आजच्या या पवित्र भागवत एकादशीच्या दिवशी संपूर्ण ब्रह्मांडातली महाशक्ती जागृत होते. आणि जर आज तुम्ही सकाळी किंवा जेव्हा अंघोळ कराल तेव्हा तुमच्या अंघोळीच्या साध्या पाण्यात त्या एका गुप्त गोष्टीचं फक्त 2 थेंब टाकले, तर विज्ञानालाही चक्रावून सोडणारा चमत्कार घडतो. तुमचे जन्मांतराचे पाप, गरिबी, वाईट नजर आणि लागलेला महाभयंकर पितृदोष त्या पाण्यात प्रवाह सोबत वाहून जातो. पण मनात प्रश्न आला असेल ना, की 2 थेंब नेमके कशाचे आहेत? ते साधे पाणी आहे की कोणतं रासायनिक द्रव्य आहे? ते 2 थेंब मिळवण्यासाठी एका चक्रवर्ती राजाला आपल्या पोटच्या मुलाचं प्रेत मांडीवरती घेऊन स्मशानात का रडावं लागलं होतं? आणि आजच्या या महाएकादशीच्या रात्री जर तुम्ही ते 4 गुप्त उपाय केले नाहीत, तर तुमच्या आयुष्यातून कोणती मोठी सुवर्ण संधी निसटणार आहे? मित्रांनो, हा व्हिडिओ तब्बल 50 मिनिटाचा नाही, तर फक्त आणि फक्त 5 ते 10 मिनिटाचा आहे. पण यातील एक एक सेकंद तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहे. हा महाखुलासा ऐकण्याची जर तुमच्यात हिंमत असेल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर या रहस्याचा पहिला पडदा उघडूया. हो मित्रांनो, कथा सुरू करण्यापूर्वी आपण या मागचं आध्यात्मिक विज्ञान समजून घेऊया, जेणेकरून तुमच्या मनातील शंका दूर होईल. मित्रांनो, आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलंय की या सृष्टीमध्ये 5 तत्वे आहेत. पृथ्वी, जल, तेज, अग्नी, वायू आणि आकाश. या 5 तत्वापैकी जल तत्व म्हणजे पाणी हे एकमेव असं तत्व आहे, जे माणसाच्या भावना, त्याचे विचार आणि आध्यात्मिक ऊर्जा सगळ्यात वेगाने शोषून घेतं. आज आधुनिक विज्ञानही म्हणजेच वॉटर मेमरी सायन्सने मान्य केले की पाण्याला स्वतःची एक स्मरणशक्ती असते. तुम्ही पाण्यात जसे विचार टाकाल, पाणी तसंच रूप घेतं. मित्रांनो, आता नीट लक्ष देऊन ऐका. वर्षातून 24 एकादशी येतात, पण या एकादशीला भागवत एकादशी का म्हणतात आणि ही इतर एकादशींपेक्षा 100 पटीने जास्त शक्तिशाली का मानली जाते? मित्रांनो, पद्मपुराणातील एक गुप्त प्रसंगात याचा उल्लेख येतो. जेव्हा द्वापर युगाचा अंत होत होता आणि कलियुगाची सावली या पृथ्वीवर पडत होती, तेव्हा त्या गरुड देवतांनी चिंतेत पडून भगवान विष्णूंना विचारलं होतं की हे वैकुंठदीप्ती प्रभू, कलियुगातला माणूस खूप अज्ञानी असेल, तो पैशांच्या मागे धावेल, स्वतःच्या स्वार्थासाठी पाप करेल, त्याच्याकडे सत्ययुगासारखी मोठे यज्ञ करायला संपत्ती नसेल ना, जंगलात तासनतास बसून ध्यान करायला वेळ असेल.
मग कलियुगातील हा पापी मनुष्य नरकात जाण्यापासून कसा वाचणार, त्याचा उद्धार कसा होणार? तेव्हा भगवान विष्णू हसले आणि त्यांनी गरुड देवाला सांगितलं, हे गरुडा, कलियुगातील मानवाचा उद्धार करण्यासाठी मला कोणत्याही मोठ्या यज्ञाची गरज भासणार नाही. मी वर्षातून एकदा येणाऱ्या भागवत एकादशीच्या दिवशी सृष्टीतील सर्व जलतत्वामध्ये माझे संपूर्ण दैवी चैतन्य सामावून देईन. या दिवशी पृथ्वीवरील जे पाणी आहे ते साधे पाणी राहणार नाही, तर ते थेट अमृत बनेल. जो मनुष्य या दिवशी एका विशिष्ट विधीने केवळ 2 थेंबाचा वापर करून स्नान करेल, त्याचे पूर्वजन्माचे सर्व हिशोब मी स्वतः चुकता करेन. पण भक्तांनो, देवाने हा मार्ग जेवढा सोपा केला तेवढाच तो गुप्तही ठेवला. शास्त्रांमध्ये हे 2 थेंब आणि भागवत एकादशीची शक्ती समजवण्यासाठी 5 वेगवेगळ्या कालखंडातील 5 महाभयंकर कथा सांगितल्या आहेत. या 5 महाकथांमागे 5 अशी रहस्य लपली आहेत, जी ऐकली की माणसाच्या मेंदूला मुंग्या येतील. चला तर मित्रांनो, वळूया पहिल्या भयानक रहस्यमय कथेकडे. मित्रांनो, पहिली कथा आहे स्मशानातील भयानक घटिका आणि राजा हरिश्चंद्राचा कर्माचा खेळ. पहिली सत्य कथा आहे चक्रवर्ती राजा हरिश्चंद्राची. तुम्ही आजपर्यंत अनेकदा ऐकलं असेल की राजा हरिश्चंद्र खूप सत्यवादी होते, पण त्यांच्या सत्यवादी असण्यामागे त्यांना जे दुःख भोगावं लागलं, तो काळ किती भयानक होता हे आज शब्दनशब्द ऐका. राजा हरिश्चंद्राने एका शब्दासाठी आपले अथांग साम्राज्य सोडून दिले. त्यांचे महाल गेले, त्यांचे नोकर चाकर गेले, पण नशिबाचा क्रूर खेळ एवढ्यावरच थांबला नाही. मित्रांनो, विश्वामित्र ऋषींच्या एका शापामुळे आणि कर्माच्या चक्रामुळे राजा हरिश्चंद्राला आपल्या प्रिय पत्नीला राणीला तारामतीला एका घरात दासी म्हणून विकावे लागले आणि स्वतःच्या पोटच्या मुलाला रोहिदासालाही दूर करावे लागले. स्वतः राजा हरिश्चंद्र एका स्मशानात विकले गेले. तिथल्या एका क्रूर चांडळाचे ते गुलाम बनले. त्यांचे काम काय होते माहीत आहे का? स्मशानात येणारी प्रेते जाळणे, चितेचे लाकडे गोळा करणे आणि प्रेताच्या अंगावरील कापडे गोळा करून मालकांना देणे. विचार करा भक्तांनो, ज्या राजाच्या एका इशाऱ्यावर हजारो दास-दासी पाय धुवायला उभे राहायचे, तो राजा आज रात्रीच्या गर्द अंधारात जळणाऱ्या चितेच्या उजेडात माणसांच्या हाडांची राख गोळा करत होता. अंगावर काटा आणणारी गोष्ट तर पुढे घडली आहे. मित्रांनो, एक दिवस राणी तारामती ज्या घरात काम करत होती, तिथे त्यांचा मुलगा रोहिदास बागेत खेळत असताना त्याला एका विषारी सापाने दंश दिला. म्हणजेच मित्रांनो, त्याला चावला. रोहिदासाचा तिथेच मृत्यू झाला. राणी तारामती आपल्या मृत मुलांचे प्रेत हातात घेऊन रडत रडत त्याच स्मशानात आली, जिथे राजा हरिश्चंद्र काम करत होते. रात्रीची वेळ होती, पाऊस पडत होता, विजा कडकडत होत्या. राजा हरिश्चंद्राने आपल्या मुलाचे प्रेत पाहिले, पण ते इतके लाचार होते की प्रेत जाळण्यासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. राजा हरिश्चंद्र आकाशाकडे पाहून ओरडले, रडले आणि म्हणाले, हे विधात्या, मी आयुष्यात कधी खोटं बोललो नाही, कधी कोणाची चोरी केली नाही, नेहमी धर्माचे पालन केले. मग माझ्या नशिबात माझ्याशी हा एवढा भयंकर सूड का घेतला? पोटच्या मुलाचे प्रेत जाळायलाही माझ्याकडे पैसे नसावेत? माझ्याकडून पूर्वजन्मात असे कोणते महाभयंकर पाप घडले होते? नेमके याच वेळी त्या रात्रीच्या काळोख्यात जळणाऱ्या चितेच्या धुरामधून एक अत्यंत भयानक आणि तेजस्वी आकृती प्रकट झाली. मित्रांनो, ते होते एक सिद्ध अघोरी साधू महाराज. त्यांचे डोळे निखाऱ्यासारखे लाल होते. त्यांनी राजा हरिश्चंद्राकडे पाहिले आणि ते अद्भुत आवाजात हसले. ते साधू महाराज गंभीर आवाजात म्हणाले, राजन, तू ज्याला तुझी नशीब समजून रडतोय ना, तो या जन्माचा खेळ नाही. हा तुझ्या पूर्वजन्मातील एक अज्ञात कर्माचा हिशोब आहे. पूर्वजन्मात जेव्हा तू एका मोठ्या राज्याचा राजा होतास, तेव्हा तुझ्या नकळत एका निष्पाप प्राण्याला आणि एका ब्राह्मणाच्या आत्म्याला तुझ्या एका निर्णयामुळे प्रचंड त्रास झाला होता. तो जीव तडफडून मेला होता. राजन, निसर्गाचा नियम आहे, कर्म कधीच कोणाला सोडत नाही. मग तो राजा असो वा रंक, आज तू जे भोगत आहेस तो त्या तुझ्या पूर्वजन्मांचा कर्मांचा हिशोब आहे. आणि जोपर्यंत तो कर्मांचा डाग तुझ्या आत्म्यावरून धुवून निघत नाही, तोपर्यंत तुझा हा मुलगा जिवंत होणार नाही. मित्रांनो, राजा हरिश्चंद्राने त्या साधू महाराजांचे पाय धरले आणि विचारले, महाराज, मला या कर्माच्या बंधनातून सुटण्याचा सोपा मार्ग सांगा. जेव्हा त्या साधू महाराजांनी राजाच्या कानात सांगितलं, राजन, काळजी करू नकोस, येत्या काही दिवसात भागवत एकादशी येत आहे. ती तुझी शेवटची संधी असेल. त्या दिवशी सूर्योदयापूर्वी तुला
सृष्टीतील एका पवित्र गोष्टींचा शोध घ्यावा लागेल आणि तिचे फक्त 2 थेंब तुझ्या अंघोळीच्या पाण्यात टाकावे लागतील. ते 2 थेंब पाण्यात पडताच आणि एका विशेष मंत्राचा उच्चार करताच तुझ्या पूर्वजन्मांचा तो भयंकर कर्माचा हिशोब एका सेकंदात जळून खाक होईल. राजाने भागवत एकादशीला तो विधी केला आणि चमत्कार बघा, स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली. त्याचा मृत मुलगा रोहिदास अचानक जिवंत होऊन उठून बसला. राजा हरिश्चंद्राचे सर्व दोष नष्ट झाले आणि त्यांना त्यांचे गेलेले भव्य साम्राज्य मानाने परत मिळाले. पण भक्तांनो, हा तर फक्त पहिलाच प्रसंग होता. आता आपण ऐकूया दुसरी कथा, जिथे एका चुकीमुळे अथांग सोन्याची लंका राख झाली होती. हो मित्रांनो, दुसरी कथा आहे धनदेवता कुबेरांची. कुबेर म्हणजे संपूर्ण विश्वाचे संपत्तीचे मालक. पण एकदा कुबेराला आपल्या संपत्तीचा प्रचंड माज आला. त्यांनी विचार केला की देवांचे राजे इंद्र असोत किंवा स्वतः ब्रह्मदेव, माझ्या पैशांशिवाय कोणीच काही करू शकत नाही. याच अहंकाराच्या भरात कुबेराने एकदा त्यांच्या दारात आलेल्या एका भुकेलेल्या दरिद्री साधूचा अपमान केला आणि त्याला हकलून दिले. तो साधू दुसरा कोणी नसून स्वतः माता लक्ष्मीचे जुने रूप म्हणजेच अलक्ष्मी, दारिद्र्याची देवी होती. अलक्ष्मीने संतापून कुबेराला शाप दिला, कुबेरा, ज्या संपत्तीचा तुला एवढा माज आहे ती संपत्ती एका रात्रीत तुला सोडून जाईल. तुझे सोन्याचे महाल मातीचे होतील आणि तू रस्त्यावर भिकारी बनशील. मित्रांनो, शाप मिळताच कुबेराची संपत्ती झपाट्याने कमी होऊ लागली. त्याच्या तिजोऱ्या रिकाम्या होऊ लागल्या. कुबेर घाबरला आणि तो धावत धावत ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाने सांगितले, कुबेरा, अलक्ष्मीचा शाप फक्त एकच शक्ती नष्ट करू शकते, ती म्हणजे भागवत एकादशीच्या दिवशी जलतत्वात सामावणारी महाविष्णूंची ऊर्जा. तुला भागवत एकादशीच्या दिवशी सकाळी उठून घराच्या चारही कोपऱ्यातील पाण्यामध्ये तुळशीचे थेंब टाकून ते पाणी स्वतःवर शिंपडावे लागेल आणि विष्णूंचा गुप्त मंत्र म्हणावा लागेल. कुबेराने संपूर्ण शरणागतीने भागवत एकादशीला हा विधी केला. त्याचे 2 थेंब पाण्यात पडताच अलक्ष्मीचा शाप भस्म झाला आणि कुबेराला त्याची अथांग संपत्ती पुन्हा परत मिळाली. मित्रांनो, या कथेवरून समजतं की पैसा कितीही असला तरी कर्माचा एक शाप सगळं काही शून्य करू शकतो. पण आता ऐका तिसरी कथा, जी थेट तुमच्या आणि माझ्या घरातल्या पितृदोषांशी जोडलेली आहे. मित्रांनो, तिसरी महाभारतातील आणि रामायणातील इक्ष्वाकू वंशाची आहे. राजा सगर नावाचे एक महान राजे होऊन गेले. त्यांनी एकदा अश्वमेध यज्ञ केला, पण इंद्राने मत्सरपोटी तो यज्ञीय घोडा चोरून कपिल मुनींच्या आश्रमात नेऊन बांधला. राजा सगराच्या 60,000 पुत्रांनी त्या घोड्याचा शोध घेतला आणि कपिल मुनींना चोर समजून त्यांना अपमान केला. कपिल मुनींनी क्रोधाने डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यातून निघालेल्या क्रोधाग्नीने राजा सगराचे 60,000 पुत्र एका सेकंदात जळून भस्म झाले. त्यांची राख तिथेच पडली होती. ऋषींच्या शापामुळे त्या 60,000 आत्म्यांना मुक्ती मिळत नव्हती. ते सगळे प्रेत योनीत भटकू लागले. त्यांच्या या अकाल मृत्यूमुळे संपूर्ण सगर वंशाला भयंकर पितृदोष लागला. त्यांच्या राज्यात दुष्काळ पडला, मुले आजारी पडू लागली आणि प्रजेत हाहाकार माजला. पिढ्यानुपिढ्या हा दोष चालू राहिला. अखेर राजा सगराचा वंशज भगीरथ याने कठोर तपश्चर्या करून गंगा मातेला पृथ्वीवर आणले. पण गंगेचा प्रवाह एवढा तीव्र होता की पृथ्वीचा नाश झाला असता तेव्हाच भगवान शिवांनी गंगेला आपल्या जटेत कोंडले. भगीरथाने विचारले, हे भोलेनाथ, गंगेचे पाणी या 60,000 पुत्रांच्या राखेवर कधी पडणार? तेव्हा शिवांनी सांगितलं, भगीरथा, जर तुला गंगेचा पूर्ण वेग पृथ्वीवर हवा असेल आणि या 60,000 पूर्वजांच्या मुक्ती द्यायची असेल तर भागवत एकादशीची वाट पहा. त्या दिवशी गंगेच्या जळात माझे आणि विष्णूंचे चैतन्य असेल. त्या दिवशी गंगेच्या पाण्याचे केवळ 2 थेंब जरी या राखेला स्पर्श करतील तरी पितृदोष संपेल. भक्तांनो, भागवत एकादशीच्या दिवशी गंगेचे पाणी पृथ्वीवर आले. केवळ 2 थेंबाचा स्पर्श त्या राखेला झाला आणि 60,000 पुत्रांचे आत्मे एकाच वेळी मुक्त होऊन स्वर्गात गेले. विचार करा, जर 2 थेंब 60,000 पुत्रांचा पितृदोष नष्ट करू शकतात तर तुमच्या पाठीत असलेला तुमच्या पाठीशी असलेला पितृदोष आज का नष्ट होऊ शकत नाही? त्यानंतर मित्रांनो, चौथी शनिदेवांचा प्रकोप आणि राजा विक्रमादित्याचा भयंकर काळ. चौथी कथा आहे न्यायदेवता शनिदेव आणि राजा विक्रमादित्याची. राजा विक्रमादित्य आपल्या न्यायबुद्धीसाठी प्रसिद्ध होते. पण एकदा त्यांच्या कुंडलीत शनिदेवांची साडेसाती आली. शनिदेवांनी
राजाची अशी परीक्षा घेतली की विक्रमादित्याचे मानसिक संतुलन बिघडले. त्यांच्यावर चोरीचा आळा आला. त्यांचे हात पाय कापले गेले आणि ते एका तेलाच्या घाण्यावरती काम करू लागले. एक चक्रवर्ती राजा अपंग होऊन तेलाच्या घराबाहेर बसून गाढवासारखा घाणा फिरवत होता. 7:30चा हा काळ इतका भयानक होता की राजा विक्रमादित्याला रोज मरणासन्न वेदना होत होत्या. एकदा रात्रीच्या वेळी ते घाण्यावर बसून शनिदेवांची प्रार्थना करत होते. तेव्हा शनिदेव प्रकट झाले आणि म्हणाले, विक्रमादित्या, तुझा अहंकार तोडण्यासाठी मला हे करावे लागले, पण तू तुझा गुन्हा कबूल केलास. आता या त्रासातून सुटण्याचा एकच मार्ग आहे. विक्रमादित्याने विचारले, देवा, कोणता मार्ग? शनिदेवांनी सांगितले, येणाऱ्या भागवत एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी तुला तुझ्या अंघोळीच्या पाण्यात काळ्या तिळाच्या तेलाचा 2 थेंब टाकावे लागतील. एकादशीच्या दिवशी काळे तीळ आणि जलतत्व तेव्हा एकत्र येतात, तेव्हा माझी क्रूर दृष्टी शांत होते. राजा विक्रमादित्याने अपंग अवस्थेतही भागवत एकादशीला अंघोळीच्या पाण्यात 2 थेंब टाकून स्नान केले. चमत्कार असा झाला की स्नान करताच त्याचे कापलेले हात-पाय पुन्हा पूर्वतत्वच झाले. शनिदेवांचा प्रकोप शांत झाला आणि राजा विक्रमादित्याला त्याचे वैभव पुन्हा मिळाले. जर शनिदेवांचा महाप्रकोप या 2 थेंबांनी शांत होत असतो तर तुमच्या नशिबातील 7.5 आणि अडथळे का दूर होणार नाही? हो मित्रांनो, आणि 5वी कथा अत्यंत रंजक आहे. राजा अंबरीष भगवान विष्णूंचा परम भक्त होता. तो दर एकादशीला कडक उपवास करायचा. एकदा त्याच्या एकादशीच्या व्रताच्या दिवशी महर्षी दुर्वास त्यांच्या महालात आले. दुर्वास ऋषी त्यांच्या रागीट स्वभावासाठी प्रसिद्ध होते. राजा अंबरीष ऋषींची वाट पाहत होता, पण ऋषी नदीवर अंघोळीला गेले आणि त्यांना यायला उशीर झाला. एकादशीची पारणाची वेळ निघून चालली होती. जर वेळेत पारण केले नसते तर व्रत भंग झाले असते. ऋषी मुनींच्या सल्ल्याने राजा अंबरीषने केवळ थोडे तुळशीचे पाणी पिऊन उपवास सोडला. जेव्हा दुर्वास ऋषी परत आले तेव्हा त्यांना समजले की राजाने माझ्या आधीच पाणी पिऊन उपवास सोडला. ऋषी प्रचंड संतापले. त्यांनी आपल्या जटेतून एक भयंकर राक्षसी कृत्या निर्माण केली आणि ती राजा अंबरीषला मारण्यासाठी धावली. पण राजा अंबरीष अजिबात घाबरला नाही. तो विष्णूंच्या ध्यानात बसला. विष्णूंचे सुदर्शन चक्र प्रकट झाले आणि त्याने त्या राक्षसीला भस्म केले आणि ते सुदर्शन चक्र दुर्वास ऋषींच्या मागे धावू लागले. दुर्वास ऋषी जीव वाचवण्यासाठी तिन्ही लोकात पळाले. ते ब्रह्मदेवाकडे गेले, शंकराकडे गेले, पण कोणीच त्यांना वाचवू शकले नाही. अखेर ते विष्णूकडे आले. विष्णूंनी सांगितले, दुर्वास, तुम्ही माझ्या भक्तांना अपमान केला आहे. मी तुम्हाला वाचवू शकत नाही. जर तुम्हाला सुदर्शन चक्रापासून वाचायचं असेल तर राजा अंबरीषचे पाय धरा आणि आज भागवत एकादशी आहे. राजा अंबरीषच्या अंघोळीच्या पाण्यातून जे 2 थेंब खाली पडतील ते पवित्र पाणी तुमच्या डोक्यावर शिंपडा. तेव्हा सुदर्शन चक्राचा राग शांत होईल. महर्षी दुर्वास धावत आले. त्यांनी राजा अंबरीषची क्षमा मागितली. राजाने विष्णूंचे ध्यान करून अंघोळीच्या पाण्याचे 2 थेंब ऋषींवर शिंपडले आणि सुदर्शन चक्र शांत झाले. विचार करा मित्रांनो, ज्या पाण्याच्या 2 थेंबामुळे स्वतः सुदर्शन चक्राचा क्रोध शांत होतो, त्या पाण्यात किती अथांग शक्ती दडलेली असेल. हो मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकला आहात. या 5 महाभयंकर पौराणिक कथा ऐकल्यानंतर आता तो महाक्षण आला आहे ज्याची तुम्ही सगळे आतुरतेने वाट पाहत आहात. त्या सिद्ध साधू महाराजांनी, शनिदेवांनी आणि स्वतः विष्णूंनी सांगितलेले 2 दिव्य थेंब नेमके कशाचे आहेत आणि तो विधी काय आहे नीट ऐका. शास्त्रानुसार ते 2 थेंब म्हणजे काळे तिळाचे तेल आणि तुळशीच्या पाण्याचा शुद्ध अर्क एकत्र करून तयार केलेले पाणी. होय मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकला आहात. फक्त साधे गंगाजल नाही, तर भगवत एकादशीच्या दिवशी या 2 विशिष्ट गोष्टींचे मिश्रण पाण्यात टाकण्याचा विधी पद्मपुराणात आणि विष्णू संहितेत सांगितला आहे. हा विधी आज तुम्हाला कसा करायचा त्याची वेळ आणि पद्धत नीट समजून घ्या. सकाळी जेव्हा तुम्ही अंघोळ कराल तेव्हा अंघोळी करण्यापूर्वी एका छोट्या तांब्याच्या किंवा पितळेच्या पात्रात साधे पाणी घ्या. त्या पाण्यात तुळशीची 2 पाने हाताने चुरगळून टाका, जेणेकरून त्याचा अर्क रस पाण्यात उतरेल. त्यानंतर त्या पाण्यात काळ्या तिळाच्या तेलाचा किंवा काळ्या तिळाचा केवळ एक छोटासा थेंब किंवा अंश टाका. जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्यात गंगाजलामध्ये 2 थेंबही तुम्ही टाकू शकता. अंघोळीच्या मुख्य बादलीत किंवा पात्रात हे पाणी ओतताना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हे पाणी थेट अंगावर ओतायचं नाही, तर
पाणी ओतण्यापूर्वी बादलीतल्या पाण्यात तुमच्या उजव्या हाताची करंगळी बघा, म्हणजेच बघा तुमचं लिटल फिंगर बुडवा. डोळे बंद करा. तुमच्या पूर्वजांचे, पितरांचे स्मरण करा. भगवान विष्णूंचे रूप डोळ्यासमोर आणा आणि पूर्ण श्रद्धेने फक्त 3 वेळा या गुप्त विष्णू मंत्राचा उच्चार करा. ओम नमो नारायण कर्मबंधनाय मुच्यते. मित्रांनो, हा विधी दिसायला अतिशय साधा वाटेल, पण या मागचे आध्यात्मिक रहस्य ऐकून विज्ञानालाही आश्चर्य वाटेल. शास्त्र सांगते की काळे तीळ हे तुमच्या पूर्वजांच्या कर्माचे, पापांचे आणि पितृदोषाचे प्रतीक आहे. तर तुळस ही मोक्षाचे आणि भगवान विष्णूंच्या शक्तीचे प्रतीक आहे. जेव्हा हे 2 घटक एकादशीच्या दिवशी मंत्राच्या शक्तीने पाण्यात एकत्र येतात, तेव्हा त्या पाण्याच्या कणकांमध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ते साधे पाणी राहत नाही, तर ते महातीर्थ बनते. जेव्हा तुम्ही या पाण्याने स्नान करता, तेव्हा तुमच्या शरीराभोवती असलेला ओरा म्हणजेच तुमचे ऊर्जा कवच पूर्णपणे शुद्ध होते. तुमच्या शरीरातील चक्रांमध्ये दडलेली नकारात्मक ऊर्जा गळून पडते. राजा हरिश्चंद्राने, कुबेराने आणि राजा विक्रमादित्याने भागवत एकादशीला हाच विधी केला होता. मित्रांनो, जो विधी एका राजाचे नशीब बदलू शकतो, तो तुमच्या घरातील गरिबी का दूर करू शकत नाही? नक्कीच करणार. हो भक्तांनो, अंघोळीचा हा विधी तर तुम्ही करायलाच पाहिजे, पण त्यासोबतच आज भागवत एकादशीच्या या अत्यंत पवित्र आणि जागृत रात्री तुम्हाला तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि पैसा खिळवून ठेवण्यासाठी 4 महागुप्त उपाय करायचे आहेत. मित्रांनो, त्यासाठी मी वेगळे व्हिडिओ बनवले आहेत. तुम्ही आपल्या बघा डिस्क्रिप्शनमध्ये पण पाहू शकता किंवा तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पण पाहू शकता. तुम्हाला ते सर्व उपाय मिळून जातील, ज्यामुळे तुमचं नशीब आता चमकणार आहे. तुम्ही ते सर्व जाऊन उपाय बघा आणि नक्की करा, कारण आता वेळ आलेली आहे तुमचं नशीब बदलण्याची. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा. आणि हो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपले भागवत एकादशीचे सर्व व्हिडिओ चेकआउट करा. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवेल ही माझी पूर्ण खात्री आहे. आणि तुम्ही विश्वास ठेवून हे सर्व उपाय नक्कीच करा, कारण यामध्ये एकही शब्द खोटा नाही. तुम्ही हे सर्व सर्च करू शकता. धन्यवाद मित्रांनो, आणि काही चूक भूल झाली असेल तर मनापासून क्षमा असावी. धन्यवाद.